शिवसेनेच्या माध्यमातून मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सातत्याने अनेक वर्षापासून छत्री वाटप ज्येष्ठांना असेल, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना वया वाटपचा कार्यक्रम हा अनेक वर्षापासून करतोय आपण। शिवसेना एकमेव पक्ष असा आहे की कधीच निवडणुकीला समोर येऊन काम करत नसतो। प्रत्येक वर्षी ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थी असू द्या, ज्येष्ठ असू द्या किंवा तरुण रोजगाराचा प्रश्न असू द्या, या सगळ्या प्रश्नांना सामोरे जाणारे म्हणून आम्ही सातत्याने काम करत असतो। आज उपनेते विनेशजी सांबरे साहेब या ठिकाणी त्यांनी येऊन अनेक ज्येष्ठांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याचप्रमाणे त्यांच्या हातून या ठिकाणी छत्र्यांचं वाटप केलेलं आहे। मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, कष्ट केले, त्यांचा धन्यवाद देतो। हा कार्यक्रम असं सातत्याने चालू राहील असं या ठिकाणी नमूद करतो। नेत्यांनी, प्रमुख नेत्यांनी मला जे उपनेते पदावर बसले त्या आदरणीय लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब यांनाही वंदन करतोय। व्यासपीठावर बसलेले आमचे मित्र महेशजी गायकवाड, उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी, सर्व बंधू भगिनी, सर्व माय मावल्या, सर्वांना माझा नमस्कार। महेशजी गायकवाड असतील किंवा मी असेल किंवा लोकनेते शिंदे साहेब असतील, आम्ही सर्वजण संघर्षातून काम करत इथपर्यंत पोहोचलेलो आहे। आणि जो जो चांगला काम करतो त्याला अनेक व्यत्यय येत असतात, परंतु जेव्हा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद असतात, भगिनींचे आशीर्वाद असतात, कितीही मोठं संकट आलं तरी त्यातून माणूस निघून जातो। मी येताना महेशजींबद्दल माझ्या सोबतच्या सहकार्यांना सांगत होतो का संकट येत राहतात, पण माणूस जो स्वतःपुरतीच पाहतो, स्वतःसाठी जगतो, त्याला संकट येत नाही, परंतु जो समाजासाठी जगतोय, समाजासाठी काहीतरी आपण देणे लागतो आणि निस्वार्थपणे काम उभं करतो, त्याचं काम उभं राहते। मला नक्कीच अभिमान वाटतो महेशजींचा का सातत्याने स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाच्या या मतदारसंघाच्या किंवा कल्याण डोंबिवली शहराचं प्रत्येक काम घेऊन येऊन ते काम कशा प्रकारे करता येईल, शासनाकडून त्याचा पाठपुरावा कसा करता येईल, पोलीस स्टेशन असेल, इथली महानगरपालिका असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये हिरिरीने हा तरुण कामाला जनमानसाच्या कामासाठी देखील जात पात धर्म न पाहता, पक्षही मला वाटतं न पाहता सातत्याने लोकांच्या कामामध्ये व्यस्त असतो आणि या लोकांच्या आशीर्वादांमुळेच आज आपल्याला आपल्या बरोबर ते दिसतात, याचा मला प्राप्त अभिमान वाटतो। बंधू आणि भगिनींनो, मी इथे आलोय, मी महेशजींना नेहमी सांगत असतो का कल्याण पश्चिमला मी भिवंडी लोकसभा लढवली होती। आपल्या कल्याणकरांनी अवघ्या 15 दिवसामध्ये मला 20,000 मताधिक्य दिलं होतं। मी निवडणुकीमध्ये लोकांना आश्वासन दिलं होतं, 4 जूनला माझा पराभव झाला, 5 जून पासून पहिला मेडिकल कॅम्प घेतला आणि त्या कॅम्पमध्ये निघणाऱ्या प्रत्येक आपल्या मायमाऊलींच्या डोळ्या ऑपरेशन पासून तर अगदी कॅन्सर पर्यंतचा उपचार आपण रुग्णालयामध्ये करत होतो। परंतु पालघर जिल्ह्यातील माझं छोटंसं गाव आहे विक्रमगड, तिथल्या रुग्णालयामध्ये इथल्या लोकांना न्यायला खूप लांबचा प्रवास होतोय, म्हणून शहापूर येथे आसनगावला हायवेवरतीच आपण जे लोकांना लोकसभा क्षेत्राचं कमिट केलं होतं ते रुग्णालय 1 जानेवारी 2025 रोजी आपण सुरू केले। आपण महेशजीला सांगितलं तुम्ही मला जागा द्या, आपण इथे एक क्लिनिक खोलू आणि क्लिनिक मध्ये येणारा रुग्णांचा पुढच्या उपचारासाठी मग अगदी डोळ्याची शस्त्रक्रियेपासून तर कॅन्सर पर्यंत, डिलिव्हरी पर्यंत कुठलाही आजार माझ्या बंधू भगिनींना झाला, अगदी पोटातल्या बाळापासून तर त्याला बरं करण्यासाठी जिजाऊ महेशजी तर आहे, तर जिजाऊ शिवसेनाही आहे, त्याबरोबर जिजाऊ आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाप्रमाणे असेल हा शब्द आपल्याला देतो।